पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरातील विविध प्रश्नावर आक्रमकपणे संघर्ष करीत आलेले तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अनेक निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेत आलेले सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळे महाराज हे आमदार समाधान आवताडे यांच्या विश्वासू गोटातील सहकारी म्हणून पंढरपुरात ओळखले जात आहेत। तर प्रभाग क्रमांक 1 सह आजूबाजूच्या परिसरातील विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आल्याचंही दिसून आलं आहे। नगरपालिका निवडणुकीत परिचारक यांच्याकडून आमदार आवताडे समर्थकांना किती जागा सोडल्या जाणार याची उत्सुकता आजही कायम आहे। अशावेळी प्रभाग क्रमांक 1 ब मधून ओबीसी राखीव कुणबी प्रवर्गातून दत्तात्रय तुकाराम काळे महाराज, तर प्रभाग क्रमांक 1 सर्वसाधारण महिला प्रवर्गातून स्वाती दत्तात्रय काळे यांचा उमेदवारी अर्ज दिनांक 15 रोजी दाखल करण्यात आलाय। आतापर्यंतच्या संघर्षपूर्ण वाटचालीच्या बळावर जनतेसमोर अपक्ष म्हणून जाण्याचा निर्णय घेतला असून प्रभाग क्रमांक 1 मधील विकास कामासाठी जनता निश्चित आपणास आशीर्वाद देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पंढरपूर नगर परिषदेच्या जो आज रणांगण या ठिकाणी चालू आहे त्या रणांगणामध्ये आज आमचा काळे परिवार ही या ठिकाणी रणांगणामध्ये उतरलेला आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून या ठिकाणी मी ओबीसीतून अर्ज या ठिकाणी भरलेला आहे, कारण अनेक वर्षापासून आमचा जो प्रभाग आहे 1 नंबर त्यामध्ये अनिल नगर भाग असेल, कुंभार गल्ली असेल, वरची जुनी वडर गल्ली असेल, कडवी गल्ली असेल, दाळे गल्लीचा काही भाग असेल, हा भरपूर विकासापासून वंचित राहिलेला आहे। त्यामुळं तो विकास आपल्या हातून व्हावा, जनतेचे कामं आपल्या हातून व्हावे, त्याच्यामुळं प्रभाग क्रमांक 1 ओबीसीतून मी माझा स्वतःचा अर्ज टाकलेला आहे आणि सर्वसाधारण महिलांमधून मी माझ्या मिसेस स्वाती दत्तात्रय काळे यांचा अर्ज त्या ठिकाणी टाकलेला आहे। कारण वारकरी संप्रदायातून मी असल्यामुळे वारकरी संप्रदायात आम्हाला या ठिकाणी शिकवण आहे की लोकांची सेवा करत असताना कुठलाही स्वार्थ किंवा कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये चुकीच्या गोष्टी न येऊन जो परमार्थातून जे म्हणतात जसं संतांनी शिकवण आम्हाला दिली त्या पद्धतीनं आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभा राहू आणि त्याच पद्धतीनं जनतेची कामे आमच्या हातून करू। आता बेसिक प्रश्न तर प्रत्येक लोकांचे आहेत, प्रत्येक नागरिकांचे आहेत की रस्ते, पाणी, स्वच्छ पाणी, आरोग्य चांगलं, हे तर आम्ही देणारच आहेत, पण याच्याही पेक्षा जे वेगळे विजन आहेत ते आम्ही निश्चित निवडून आल्यानंतर आमच्या प्रभागामध्ये करणार आहोत। येणारा भविष्यकाळ या ठिकाणी प्रभागासाठी आमच्यासाठी चांगला असेल आणि प्रभाग क्रमांक 1 मधील जनतेला माझं या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही उमेदवार बघून काम करणारा उमेदवार तुम्ही या ठिकाणी निवडून द्यावा, एवढीच मी माझ्या प्रभागातील सर्व बंधू आणि भगिनींना मतदारांना या ठिकाणी मी विनंती करतोय।